हॅलो नमस्कार. पारू मालिका 30 जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. आदित्य हरीशच्या पाठीमागे पळत असतो. हरीशला रिक्षा मिळतो आणि हरीश तिथून निघून जातो आणि आदित्य तिथेच थांबतो. आणि इकडे पारूने मंगळसूत्र काढलेलं असतं आणि त्या झाडाला म्हणत असते की मला हे नातं हवं होतं, पण हे नियतीलाच नको आहे माझं नातं. त्यासाठी मी माझं आणि आदित्य सरांचं नातं इथेच संपवते आणि मी माझ्या नात्याचा त्याग करते असं म्हणून ती मंगळसूत्र काढते आणि त्या झाडाला लटकवते. लगेचच इकडे आदित्यचा ॲक्सिडेंट होतो आणि इकडे अहिल्या दिव्याला धरूनच थांबलेले असते आणि वारंही खूप जास्त सुटलेलं असतं आणि आदित्यचा इकडे ॲक्सिडेंट होणार तोपर्यंत इकडे दिवा विझलेला असतो आणि अहिल्या खूप जास्त काळजीत पडलेले असते आणि ती सारखीच म्हणत असते मला खूप जास्त काळजी आहे, मला खूप जास्त काळजी आहे. आणि त्याच टायमिंगला त्यांना फोन येतो की आदित्यचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तो सिटी हॉस्पिटलमध्ये आहे, त्याच्या मेंदूला खूप जास्त मार लागलेला आहे, त्यासाठी तुम्हाला अर्जंट यावं लागेल. त्यामुळे प्रेझेंटेशन खूप छान प्रकारे दिलेलं असतं. समोरच्यांनाही क्लायंट्सला खूप जास्त ते प्रेझेंटेशन आवडलेलं असतं आणि त्यांना ते डील पक्की केलेली असते त्यांनी. आणि पण इकडे सगळं झालेला घोळ आणि मग लगेचच अहिल्या हॉस्पिटलमध्ये जाते, आदित्यला भेटते आणि आदित्यला भेटल्यानंतर म्हणते तू माझ्या पाठीचा कणा आहेस आणि तूच इथे झोपला आहेस, तुझ्याच जीवावर ही सगळी कंपनी चालू आहे आणि तू असं झोपलेलं मला अजिबात आवडत नाही आहे आणि लवकर तुला घरी यायचं आहे असं म्हणते. राणी सांगितलेलं असतं की आदित्यची तब्येत खूप जास्त क्रिटिकल आहे, त्याच्या मेंदूला मार लागलेला आहे, त्यामुळे काही शक्यता नाही आहे. तर मग अहिल्या बोलते की तुम्ही चांगल्यातला चांगला डॉक्टर, जगामधला कुठलाही भारी डॉक्टर आणा आणि माझ्या आदित्यला चांगलं करा. ते अहिल्या किर्लोस्करचा मुलगा आहे, एवढ्याशा छोट्याशा ॲक्सिडेंटला घाबरणार नाही, त्याच्यासाठी मी त्याला खूप चांगल्या प्रकारे घरी घेऊन जाणार. घरी आलेले असते आणि आदित्य सरांच्या रूममध्ये जाते आणि सगळं काही पाहत असते, कुठे बसलेलं असतात, काय हात फिरवत असते आणि जास्वंदाचं फूल आणलेलं असतं आणि ते त्या ग्लासमध्ये टाकते. आणि तेवढ्यात तिथे सावित्रा येते आणि म्हणते पारू बाळा, आदित्य सरांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि खूप जास्त सिरियस आहेत आणि क्रिटिकल आहे. पारू आणि सावित्री आत्या लगेचच सिटी हॉस्पिटलला जातात आणि काउंटरच्या तिथे जातात. तोपर्यंत इकडे दिशा आणि दामिनी तिथे ऑलरेडी आलेलेच असतात आणि ते काही पारूला तिकडे जाऊ देत नाही आणि दिशा खूप जास्त सुनावते, तुझ्यामुळे झालेलं आहे, तुझं लग्न मोडलं, तुझ्या हरीशला भेटायला गेला म्हणून ह्याचा ॲक्सिडेंट झाला, सगळं जे काय कारणीभूत आहेस. आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.